त्यांच्यावर साथ होणार आहे ते हल्लीची घेण्यासाठी ध्वजस्तंभाकडे येत आहेत आणि सेकंड परेड कमांडर श्री शहादेव पोटे असे पोलीस मुख्यालय या बाजूला कोणी थांबले परेड पर एक परेड कमांडर जवान हाजिर है। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है। डॉक्टर सिद्धेश्वर भरे यांनी पालकमंत्री महोदयाची अनुमती घेतलेली आहे आणि या संपूर्ण परेडचं निरीक्षण करण्यासाठी ते या वाहनातून रवाना होत आहेत। हा सोहळा संपूर्ण जगाला दाखवणारे आमचे छायाचित्रकार बांधवांची अक्षर टिकण्याची चाललेली धावपळ या झेंडोच्या डाव्या बाजूला जे थांबलेले अधिकारी आणि पोलीस दलातील बांधव त्यांना विनंती आहे आपल्या मागे बसलेले काही लोक आहेत त्यांना हा सोहळा बघता येणार नाही त्यासाठी आपण कृपा करून आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी बसावं कोणीही ट्रॅकवरती किंवा या शामियाच्या बाहेर थांबू नये। आपण सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवावा असा हा सोहळा या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व जवान या सर्व प्लाटूनचं निरीक्षण करण्यासाठी पालकमंत्री महोदयांचं वाहन रवाना झालेलं आहे। प्लाटून क्रमांक 1 आहे केंद्रीय राखीव पोलीस बलाची सीआरपीएफ। प्लाटून क्रमांक 2चं निरीक्षण होतं त्याला प्रतिसाद पथक किंवा ती प्लाटून क्रमांक 3 गंगा नियंत्रण पथक प्लाटून क्रमांक 4 पोलीस मुख्यालय नांदेडचं पथक प्लाटून क्रमांक 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक प्लाटून क्रमांक 6 नांदेड शहर जात पथक प्लाटून क्रमांक 7 इतवारा उप विभागाचे पथक प्लाटून क्रमांक 8 शहर वाहतूक शाखेचं पथक महाराष्ट्र सुरक्षा बलाचं पथक या सर्वांचं निरीक्षण झाल्यानंतर या सर्व प्लाटून्सचं निरीक्षण झाल्यानंतर नामदार पालकमंत्री महोदयांचं आगमन या ध्वजस्तंभस्थळी होईल। इथं आल्यानंतर पत्रकार बांधवांना विनंती आहे कृपा करून आपण थोडंसं गर्दी टाळावी कमी करावी। आम्हाला ठाऊक आहे की आपण आजचा हा सोहळा संपूर्ण जगभर उद्या पोहोचवणार आहात। उद्या कशाला आत्ताच्या क्षणीच काही जण तर लाईव्ह करत आहेत तुमचे मनापासून धन्यवाद पण कृपा करून आपण आता थोडंसं बाजूला थांबावं। प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभास आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सन्मान्य सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी माझे नागरिक उपस्थित कर्मचारी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त
मी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाच्या विकासासाठी, संसदीय लोकशाही प्रणालीसाठी जी सर्वसमावेशक सर्वांना न्याय देणारी राज्यघटना आवश्यक होती, ती अभ्यासपूर्ण राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख नेतृत्वाखाली साकारली गेली. भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकासाठी भारतीय राज्यघटना स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत साकार झाली. या देशात सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे त्याला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जर कुणी उभं असेल तर ती घटना आहे, हे विसरून चालणार नाही. प्रत्येकाला संरक्षण देण्याची खरी ताकद या राज्यघटनेतच आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सर्वांना समान न्याय या मूलभूत पायावर आपली राज्यघटना उभी असल्याने खऱ्या अर्थाने आपल्याला प्रजासत्ताकाला एक वेगळा आयाम लाभला आहे. हा 71वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत असताना गतवर्षी आपण जे काही अनुभवले, जे पाहिले, जे सोसले, ते मागे वळून पाहिले तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वर्षभराचा काळ खूप आव्हानात्मक ठरला, मात्र या कठीण काळामध्ये सुद्धा संपूर्ण देशाचे नागरिक, नांदेड जिल्ह्यातील आपले सर्वजण, आपण प्रत्येकाला करोनाला समोर जावं लागलं, परंतु आपण सर्व एक संघ राहिलो आणि ह्या आव्हानाला आपण समोर गेलो. करोनाच्या या काळात नागरिकांच्या संयमासह शासनाच्या प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय ठेवून या काळात आलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून दाखवलेली आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाची टीम, आयुर्वेदिक कॉलेज या सर्वांनी आपल्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावर मात करण्याकरता बरंच आपण यशस्वी राहिलो आणि आपण तत्परतेने ही सर्व टीम आजही कार्यरत आहे. परंतु अजूनही धोका टरलेला नाही. या सगळ्या मोहिमेला आपण अजूनही चालू ठेवलेलं आहे. कोरोनाच्या लसीकरणाची सर्व यंत्रणा संपूर्ण देशभर राबवली जात आहे. तसाचप्रमाणे आपल्याही जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. तेवढा प्रतिसादही चांगला आपण सर्वांनी त्याला दिला पाहिजे आणि हे संकट टळलं असं मी म्हणणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना जी जाहीर केली, माझे कुटुंब माझी जबाबदारी, ती स्वीकारून महाराष्ट्राला समृद्ध आपल्याला करायचं आणि या महामारीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कोरोनाच्या संकट काळात अनेक प्रश्न निर्माण झाले. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक युवकाला स्वतःची व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयं वेब पोर्टलमार्फत विविध उपक्रम आपण राबविण्यावर भर दिलेला आहे. महाराष्ट्राच्या इतर विकास कामांकडे सुद्धा मोठ्या आत्मविश्वासाने आपण वळलो आहोत. आपल्या नांदेडच्या विकासासाठी जे काही करता येईल त्याचे नियोजन मधल्या काळात आपण केलेलं आहे. राज्यातील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावं या दृष्टीने मी विचारपूर्वक निर्णय घेऊन मी शासनाकडे प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला सकारात्मक विचार करून तात्काळ त्याला होकार सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला होकार दिला आणि याबाबत निर्णयसुद्धा घेतला असून नांदेड ते जालनापर्यंत साधारणतः 194 किलोमीटर स्वतंत्र समृद्धी मार्ग हा निश्चित तयार केला जाईल. या संपूर्ण कामाला जवळपास 6,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नांदेड ते मुंबईला जाण्याचा मार्ग अधिक सुकर व नजीकचा होणार आहे. त्यात वेळेची सुद्धा बरीच बचत होणार आहे. नांदेड शहरामध्ये नांदेडमध्ये बाफना उड्डाणपूल ते वाजेगाव उड्डाणपूल, गोदावरी नदीवरील नवीन हे अशा प्रकारच्या पुलाची सुद्धा समृद्धी महामार्गाचा जे भाग म्हणून ते कामे आपण हाती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा आसना पूल, मुगट कारेगाव फाटा ते बासर येथील IIIT पर्यंत जवळपास 1,325 कोटीचा रस्त्याला सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याचंही भूमिपूजन लवकरच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना बोलून आम्ही करणार आहोत. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. यावर्षी गत काही वर्षातील पर्जन्यमानाच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने कृषी क्षेत्राला पाण्याची मुबलक उपलब्धता झालेली आहे. स्वाभाविकच आहे की ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांना विजेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कृषी पंपासाठी यावर्षी वाढणारी वीज मागणी लक्षात घेता महाविकास आघाडी शासनाने ऊर्जा विभागामार्फत प्रत्येक कृषी पंप वीज ग्राहकाला
त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी खास नवीन कृषी पंप जोडणी धोरण जाहीर केलेले आहे. नांदेड जिल्ह्यात असंख्य गावात आजही अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशी जागा नसल्यामुळे हाही प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला आणि त्याचा विचार करून गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी अशा प्रकारची योजना हाती घेतलेली आहे. आज नांदेड तालुक्यातील काही गावांना जमीन प्रदान करण्याचे आदेशही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आम्ही करणार आहोत. जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनासंदर्भात जर का अडचणी भासल्यास तर त्यांना शासन स्थळावर तात्काळ पोहोचता यावं, त्याचं त्यात निराकरण करता यावं या उद्देशाने आपल्या प्रशासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभसुद्धा आपण करत आहोत. आपल्या जिल्ह्यातील बचत गटांना त्यांच्या नेत्रदीपक कार्यासाठी प्रशस्तीपत्र देताना मला विशेष आनंद होत आहे. त्याचबरोबर आपल्या नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत समर इंटर्नशिप अभियानात अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांचे मी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर जिल्ह्यात बेटी बचाव बेटी पढाव अभियानाअंतर्गत जी साक्षरता मोहीम घेतली आहे त्या मोहिमेचं सुद्धा मी या निमित्ताने विशेष कौतुक करतो. आपल्या नांदेड जिल्ह्यात आदिवासी तालुका म्हणून किनवट हा ओळखला जातो. या तालुक्यातील आदिवासी वाड्यापाड्यात राहणाऱ्या अभ्यासू मुलांना वैद्यकीय क्षेत्रात येता यावे, त्यांना चांगल्या शिक्षणाची विशेषतः नीट परीक्षेबाबत चांगली तयारी करता यावी या दृष्टीने पूर्वतयारी करत असताना मिशन नीट 2021 हा उपक्रम शासकीय आश्रमशाळा किनवट बोधडी येथे सुरू झाला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद आहे. मित्रांनो, त्यामुळे अधिक वेळ मी आपला घेणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर विकासाला चालना अधिक देण्याची पालकमंत्री या नात्याने मी जबाबदारी स्वीकारत आहे. आपल्या सर्वांचं मोलाचं सहकार्य या निमित्ताने नेहमी लाभत राहील. प्रशासनही ह्या गतिमानतेने या सगळ्या कामाला निश्चित गती देईल अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन स्वातंत्र्य सैनिकांप्रती, ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.